आज राजधानी नवी दिल्लीत बच्चा पार्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येते आणि ही बच्चा पार्टी जी तुम्हाला दिसती आहे ती नेमकं आज राष्ट्रीय पुरस्कार म्हणजेच राष्ट्रीय सिनेमा पुरस्कार घ्यायला इथे राजधानी दिल्लीत पोचली आहे। आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे नॅशनल फिल्म अवॉर्ड्स जे आहेत ते डिस्ट्रीब्यूट करतील आणि त्यात मराठी सिनेमा खूप मोठ्या प्रमाणाने गाजला आहे। म्हणजे तुम्ही जिप्सी म्हणा, तसंच श्यामची आई म्हणा आणि बरोबरच आज जो इथे एक मोठा पूर्ण असा आपल्याला एक हे दिसून येत आहे, त्या मूवीमधून काही पोरं आहेत आणि बरोबरच रेड्डी सर पण आहेत माझ्याबरोबर। तर ह्यांच्या सगळ्यांशी आपण संवाद साधूया। सर, सर्वात पहिलं तुमचं रिॲक्शन जेव्हा नॅशनल फिल्म अवॉर्ड्स अनाउंस केलं गेलं आणि फिल्मचं नाव अनाउंस केलं गेलं, पहिली प्रतिक्रिया क्या है, फर्स्ट रिएक्शन क्या है? एक तो मेरे को बहुत अच्छा लगा क्योंकि तीनों बच्चों को नेशनल अवार्ड मिला, क्योंकि इनको बहुत खूब मेहनत करके फिल्म में काम किया है, तो इनका मेहनत के लिए राष्ट्रीय पुरस्कार मिल गया, बहुत बहुत अच्छा लगा। और फिल्म सब नाल वन में जब नेशनल पुरस्कार मिला तो उसकी वजह से एक सबको पता चला कि एक अच्छी फिल्म है, तो ये नाल 2 भी ऐसे पुरस्कार मिला तो लोगों को दिखेगा कि एक अच्छा फिल्म में देखना चाहिए। सर, जनरली हम देखते हैं तो आप मतलब डायरेक्टर्स जब बड़े लोगों को लेते हैं, एक्टर्स को उनको देखना और एट अ सेम टाइम बच्चों के साथ जो है काम करना अपने आप में एक अलग एक्सपीरियंस होता है, अलग अनुभव होता है। आप इसको किस तरह से देखते हैं, और ख़ास कर इतनी टैलेंटेड बच्चा पार्टी आप लोगों आपके साथ मुझे दिखाई दे रही है, तो कैसा एक अनुभव रहा है, एक्सपीरियंस? नहीं, बच्चों के साथ काम करने का मेरे को पहले से अच्छा लगता है। मेरा पहले वाला फिल्म भी बच्चे श्रीनिवास है, तो बहुत अच्छा टैलेंटेड बच्चे हैं सब, तो इसके साथ तो मज़ा तो आता ही है काम करने में। जैसे बड़ों का साथ जैसे काम करते हैं वैसे बच्चों के साथ भी डील करना चाहिए, मुझे लगता है, क्योंकि वो लोग भी ऐसे एक प्रोफेशनल एक्टर्स की तरह ही डील करेंगे तो अच्छा लगेगा। आज जे आहे नॅशनल फिल्म अवॉर्ड्स, म्हणजे तुम्हाला ऑलरेडी खूप अवॉर्ड्स मिळाले असणार, पण आज जेव्हा नॅशनल फिल्म अवॉर्ड म्हणून तुम्ही आज स्टेजवर जाणार आहे, दिल में धकधक कुठे ना कुठे दिसून येते, हृदयात धकधक होती आहे? नाही, भीती तरी नाही वाटते आहे, पण उलट मजा येते की अजून एकदा पुन्हा मिळतो आहे, सोबतच आता माझ्या मित्रांसोबत मिळतो आहे, तर छान वाटते आता। बरं, आणि यावेळेसचा हा जो सेकंड पार्ट होता नाळचा, तो किती डिफरंट होता? तुम्ही कशा प्रकाराने जे आहे यात तुम्हाला वेगळं काय करावं लागलं, कारण की अजून काही टीम मेंबर्स ॲड झाले आहेत, तर कशा प्रकाराने ह्याला? तसं म्हणजे नवीन काही नव्हतं, कारण की सुधाकर सर होते आणि जुनी टीम होती, त्याने एक कम्फर्टेबल होतं की नाही तेच मुलं आणि सगळेजण आहेत म्हणून, पण मुलं आता सोबत होते आणि ते एक लहान होती आणि याला पण सांभाळायला लागायचं, थोडीशी रिस्पॉन्सिबिलिटी वाढली होती, पण मजा आली काम करताना। दादा बोलतोय की काम करताना मजा आली, पण मला तुमच्याशी बोलताना वाटतं मजा आली की ह्यांनी तुम्हाला त्रास दिला? ह्यांनी मला त्रास दिला। अजून काय? आणि तुम्ही कोणाला त्रास दिला नाही? ही देत होती कोणाला त्रास? देत होती, आम्हाला, पण आम्ही मुलं भावून नव्हतो, मी मोठे भावून आम्ही होतो, मी मोठा भाऊ, हे छोटा भाऊ आणि माझा छोटी बहीण, तर मी मोठा होतो त्यांच्यापेक्षा, मी गप्प होतो, तांत होतो, मी जायचं यायचो। मग सर, सबसे ज्यादा मस्तीखोर कौन था? तीनों मस्तीखोर है, ऐसे कोई काम नहीं। तुम्ही कोणाला वोट देता? नाही, ती गाणलं बरोबर आहे। तेवढं मी मोठा, मी गप्प, मी पण मच्छी यायचो। पण मुझे ऐसे लग रहा है कि आपकी आंखें बहुत ज्यादा शरारती है, तुम्ही जास्त जे मस्ती करतायत असं वाटतंय? नाही। पक्का? तुम्ही गुड गर्ल आहात? बरं, ॲक्टिंग करणं हे खूप चॅलेंजिंग पार्ट असतं, स्पेशली या वयात। तुम्ही खरं ॲक्टिंग करायचे की खोटं खोटी ॲक्टिंग करायचे, खरं असायचे, खोटं रडायचे, काय नेमकं करायचे? खरं। काय? खरं रडायचं आणि हसायचं। मग रडताना, बरं हसी तर आपण आता असं हसू शकतो, पण रडताना कोणी चिमटा काढत होता का तुम्हाला, दादा किंवा अजून कोण? नाही। मग कसं काय रडायचं खरं? माझी आई सांगायची मला की खरं रडायचं की अजून काय करायची आई? नाही। आई डोळे मोठे दाखवायची का कॅमेऱ्याच्या मागून? नाही, मग असंच खरं रडायचं। बरं, तुम्ही या छोट्या वयात तुम्हाला इतकं मोठा अवॉर्ड मिळतं आहे राष्ट्रपतीच्या हातेने, नेमकं तुम्ही काय बघताय, तुमचं फ्युचर काय आहे, पुढे कुठे जायचंय? मला ऑस्करला ऑस्करला जायचंय?
म्हणजे ऑस्करचं तुम्हाला म्हणजे इतकं तुम्हाला मेहनत करावी लागेल, करणार तुम्ही? तुमचं काय पुढे फ्युचर हे आहे आता गोल? गोल आता बघितलं गेलं तर चांगले मूवीज करायचे आणि झालं तर ऑस्कर. तुमचे? बघू आता मूवी यांचे नसेल तर आपण आहेत तर थोडं बरं झालं ना. त्याचं वाटतं की ऑस्कर मिळालं नाही तर आहे, नाही तर त्याच्यावर मला वाटतं देवाचं जावं होतं फक्त गणपती बाप्पाची कृपा. हो, गणपती बाप्पाची कृपा नक्कीच. पण माझ्याबरोबर जिप्सीचा पण छोटू आहे. तुझं फर्स्ट कसं प्रतिक्रिया काय आहे? कारण की जिप्सीमध्ये आणि ते पण तुला ॲज अ बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट म्हणून हे मिळत आहे. मला माहिती नव्हतं मला नॅशनल मिळेल. बाबा म्हणलेले की मी जसं सांगतो तसं कर. मी म्हणलं हां. मग मी तसं सांगितलं तसं केलं तर नॅशनल अवॉर्ड मला पहिलं माहिती पण नव्हतं काय असते नॅशनल अवॉर्ड. मला होते ते फिफ्टचे माहिती होते. नॅशनल अवॉर्ड काय असते मला नाही. आज करणार. एक थोडीशी अशी स्टाईल दाखव जिप्सीची, ते जे पोस्टरमध्ये दिसतंय असं काय करू शकतो? स्मेल घ्यायची करू शकतो. दाखव. तुम्ही एक गाणं म्हणता तुमच्या मूवी मधून लगेच क्विक. बॅक 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 डराव डराव बॅक 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 डराव बॅक 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 डराव डराव बॅक 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 डराव. हेच सगळे आवाज आज जे आहे आपल्याला गाजणार आहेत विज्ञान भवनात. जेव्हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे नॅशनल फिल्म अवॉर्ड्स देणार तेव्हाच महाराष्ट्रावरून आणि मराठी सिनेमा जे आहेत गाजणार आहे. दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट नरेंद्र बरोबर मी उर्वशी खोना, झी मीडियासाठी.